पुणे पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी आणखीन एक कठोर पाऊल आता उचललेलं आहे। हॉटेल आणि पबसाठी नियमावली जाहीर करत त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची तंबीच दिलेली आहे। पाहूया काय आहे नवीन नियमावली। आधी कुख्यात गुंडांची परेड, आता हॉटेल आणि पबसाठी नवी नियमावली। पुण्यात वर्दीचं कठोर धोरण। पुणे पोलिसांनी हॉटेल आणि पबसाठी नवीन नियमावली जाहीर केली। या नियमावलीचं पालन न झाल्यास कठोर कारवाईचे संकेतही दिलेत। त्यामुळे नियमावलीचं पालन करण्याशिवाय पुण्यातल्या सर्व हॉटेल आणि पब चालकांसमोर पर्याय नाही। या नियमावलीत नेमके कोणते नियम आहेत हे पाहूयात। रात्री 1:30 वाजेपर्यंत हॉटेल पब सुरू ठेवण्यास परवानगी असेल। हॉटेलमध्ये सादरीकरण करण्यासाठी येणारे कलाकार किंवा डीजेची माहिती पोलिसांना द्यावी लागेल। स्वच्छतागृहाव्यतिरिक्त हॉटेलमध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक असेल। हॉटेलच्या सर्व प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे असायलाच हवेत। सीसीटीव्ही फुटेज स्टोअर करण्यासाठी 2 DVR असायलाच हवीत। हॉटेलमधील कर्मचारी सुरक्षा रक्षकांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी। कर्मचाऱ्यांविरोधात गुन्ह्यांची नोंद असल्यास कामावर ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्तांची परवानगी घ्यावी लागेल। हॉटेलमध्ये धूम्रपानासाठी स्वतंत्र जागेची सोय असावी। पुण्याच्या आयुक्त पदाचा भार नुकताच अमितेश कुमारांनी स्वीकारलाय। त्यांनी येताच पुण्याच्या कुख्यात गुंडांची शाळा घेतली। त्यावेळी पुण्यात दहशत माजवणारे गुंड निमूटपणे शिस्तीत रांगेत उभे असल्याचं चित्र पुणेकरांनी पाहिलं। हे चित्र पाहिल्यानंतर पुण्यात कोयते नाचवत उच्छाद मांडणाऱ्या गुंडांसह इतर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश येईल अशी आशा निर्माण झाली। आता पुण्याच्या नाईट लाईफ विषयी पोलीस गंभीर झालेले दिसतायत। हॉटेल आणि पबसाठी नवी नियमावली पोलिसांनी जाहीर केली। त्यामुळे गुन्हेगारी कमी होईलच, पुणेकरांना हॉटेल आणि पबमध्ये एन्जॉय करण्यासोबतच रात्रीची निवांत झोपही लागेल। पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।